नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आली होती, कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकचं पद होतं। 1846 जागा होत्या। टोटल ज्या जागा होत्या 1846 आहे। याचे जे पेपर आहेत हे पुढच्या महिन्यात चालू होणार आहे। आता या परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे, काही जणांचे आलेत तर काही जणांचे आले नाही। याची परीक्षा मागे पुढे असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे संपूर्ण माहिती देणार। 25 तारखेचा अपडेट आहे। त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे याची सुद्धा मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे याचा जो पेपर आहे, म्हणजे परीक्षा सेंटरला तुम्ही गेल्यानंतर परीक्षा कशा प्रकारे चालू होती, कुठे क्लिक करायचे, काय करायचे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं डेमो देणार आहे। हा डेमो पाहून घ्यायचा आहे आणि डेमोची लिंक सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपचा चॅनल आणि टेलिग्रामचा चॅनल दोन्ही ठिकाणी अपलोड करणार आहे। ही जी संपूर्ण माहिती मी आज व्हिडिओमध्ये देणार आहे, ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे। आणि महत्त्वाचं मित्रांनो, आपला जो यूट्यूबचा चॅनल आहे हा सबस्क्राईब करून घ्या, लाईकसुद्धा करा। कारण अशा प्रकारे जो व्हिडिओ आहे म्हणजे कंटेंट गोळा करणे, सर्व काही माहिती तयार करावी लागते, त्यावेळेस तुमच्या समोर आणावी लागते। तुमचं जर लाईक सबस्क्राईब जर आलं तर मला थोडंसं अजून प्रोत्साहन मिळते माहिती तयार करण्यासाठी, किंवा नवीन नवीन ज्या जाहिराती असन त्याचे हॉल तिकीट असन याची मी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करत राहणार आहे। फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं, बाकी काहीच करायचं नाही आहे। चला तर मग चालू करूया। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मुंबई महानगरपालिकेचे हे अपडेट या ठिकाणी आलेले। हे जे अपडेट आहे 25 तारखेला आलेले, 25/11ला आलेले। 25/11ला अपडेट आलं होतं की तुमचे हॉल तिकीट या तारखेला येणार आहे। मी थोडंसं झूम करून घेतो, आता खूप लहान दिसते, मी थोडंसं झूम करून घेतो 100%। हां, हे पहा या ठिकाणी अपडेट आलेले। आता याच्यामध्ये जे पद दिलेलं कार्यकारी सहाय्यक हे पद होतं आणि पूर्वीचं नाव त्याचं लिपिक होतं, म्हणजे जे नंतर अपडेट झाले त्याच्यानंतर कार्यकारी सहाय्यक केलेले। याच्यामध्ये एकूण ज्या जागा दिलेल्या होत्या 1846 जागा होत्या टोटल। याची जी ऑनलाईन परीक्षा आहे 2/12ला चालू होणार आहे, 2/12 ते 6/12 याच्या दरम्यान होणार आहे। त्याच्यानंतर पुढची जी तारीख दिलेली आहे दिनांक 11/12 आणि 12/12 हे 2 दिवस पुढे पेपर राहणार आहे। आता याच्यामध्ये काही जणांचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि काही जणांचे आलेलेच नाही आहेत। हे जे हॉल तिकीट आहे, परीक्षा ज्यांची लवकर आहे त्यांचे हॉल तिकीट लवकर आले, ज्यांची उशिरा असणार आहे त्यांचे हॉल तिकीट उशिरा येणार आहे। त्याची लिंक हे पहा या ठिकाणी दिलेली। ही जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा अपडेट करणार आहे। त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून लगेच ते पाहता येणार आहे। हे 25 तारखेचं अपडेट आलेलं आहे। त्याच्यानंतर या परीक्षेसाठी परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, कशा प्रकारे परीक्षा असणार आहे हे पहा या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिलेले कशा प्रकारे असणार आहे। याच्यामध्ये विषय दिले, सब्जेक्ट दिलेले, ग्रुप दिलेले, ग्रुप ABCD। आता ABCD काय काय असणार आहे मी तुम्हाला संपूर्ण पुढे डिटेलमध्ये कळणार आहे, म्हणजे मी तुम्हाला जो डेमो पेपर दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देणार आहे। याच्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरण असणार आहे। पहिल्याला याला ग्रुप A असन, B असन, C असन किंवा D असन, याच्यामध्ये थोडंफार फरक राहणार आहे। बघा, C ला 6 प्रश्न 6, ग्रुप D ला 7 प्रश्न दिलेले आहेत। ह्या अशा प्रकारे थोडंफार फरक राहणार, मागे पुढे असणार आहे। हे पहा या ठिकाणी 7 प्रश्न दिलेले आहेत। हे पहा या ठिकाणी चेंजेस केलेले 7 ते 7 अशा प्रकारे प्रश्न राहणार तुमचे। हे पहा या ठिकाणी 7 प्रश्न आहे। याच्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरण आहे, नंतर इंग्रजी भाषा आणि व्याकरण असणार आहे, सामान्य दिलेले, बौद्धिक चाचणी आहे, अशा प्रकारे विषय असणार आहे। प्रश्नांची संख्या टोटल 100 असणार आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणता तरी एक ग्रुप येणार आहे, असं नाही की तुम्हाला सगळंच येणार आहे। ग्रुप A येणार आहे, B C D अशा प्रकारे येणार नाही, तुम्हाला एक कोणता तर ग्रुप येणार आहे सोडवण्यासाठी। म्हणजे एखाद्याला Aच येईन किंवा एखाद्याला C येईन, अशा प्रकारे येणार आहे। म्हणजे फिक्स नाही सांगू शकत की तोच ग्रुप येणार आहे। आणि याच्यामध्ये ग्रुप वाईज टायमिंग दिलेला आहे, हा 100 मिनिटांचा टायमिंग असणार आहे तुम्हाला। टोटल 25 प्रश्न असणार आहे आणि 25 मिनिटं असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। हे झालं परीक्षेचं स्वरूप। परीक्षा ग्रुप वाईज होणार आहे आणि कोणते कोणते विषय असणार आहेत। आता परीक्षेचा डेमो आपल्याला पाहिजे, म्हणजे नेमकी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे ते पाहूया आपण। हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा परीक्षेचा फॉर्मॅट राहणार आहे। म्हणजे तुमची परीक्षा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताय, म्हणजे परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा सिस्टीम नंबर येणार आहे। या ठिकाणी राईट साईडला तुमचं नाव असणार आहे, सब्जेक्ट इथं सब्जेक्टचं नाव येणार आहे। हे मॉक एक्झाम आहे, म्हणजे सॅम्पल परीक्षा पेपर आहे। कशा प्रकारे असणार पेपर याचा सॅम्पल या अशा प्रकारे। याच्यामध्ये तुमचा वरती लॉग इन ID आणि पासवर्ड हे टाकायचं आहे। पासवर्ड त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे, तुमचा परीक्षेचा नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचे, साइन इन करायचं आहे तुम्हाला। साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीन येणार आहे। हे पहा
या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली, कशा प्रकारे काय काय करायचं आहे या ठिकाणी संपूर्ण ऑप्शन दिले आहेत. हे पहा खाली पण दिलेले आहेत. आता हेच ऑप्शन समजा इंग्लिश जर तुम्हाला येत नसेल, दुसरं एक ऑप्शन या ठिकाणी व्ह्यू इन मराठी. समजा तुम्हाला परीक्षा मराठीमध्ये सोडवायची किंवा इंग्लिशमध्ये सोडवायची, या ठिकाणी ऑप्शन आहे हे सिलेक्ट करून घ्यायचे. हे पहा समजा मला मराठीमध्ये पाहिजे. हे पहा परीक्षेसाठी पूर्ण कालावधी 100 मिनिटाचा आहे. संपूर्ण माहिती दिलेली, परीक्षा कशा प्रकारे सोडवायची तुम्हाला संपूर्ण माहिती, जे मी आत्ता पुढं सांगणार आहे तीच माहिती याच्यामध्ये. म्हणजे सेव्ह करायचे, क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचे, हे ऑप्शन तुम्हाला दाखवलेले आहेत. जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या. याची जी लिंक आहे मी आपल्या व्हॉट्सअपचं चॅनल आणि टेलिग्रामचं चॅनल दोन्ही ठिकाणी अपडेट करणार आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते लॉग इन करून एकदा सॅम्पल पाहून घ्या कशा प्रकारे असणार आहे तो. आता हे सर्व वाचून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केल्यानंतर पुढचा जो डॅशबोर्ड म्हणजे पेपरचा जो फॉर्मॅट ओपन होणार आहे तो कोणत्या भाषेमध्ये पाहिजे. हे पहा या ठिकाणी लँग्वेज दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची. हे पहा खालच्या बाजूला तुम्हाला लँग्वेज दिलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी. आपल्याला पेपर समजा मराठीमध्ये पाहिजे, मराठी सिलेक्ट करायचे. वरती सुद्धा मी मराठी केलेले. नंतर टिक मार्क करायचे या ठिकाणी आणि आय एम रेडी टू बिगिन या ठिकाणी क्लिक करायचे. राईट साईडला फोटो असणार आहे तुमचा, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही फॉर्ममध्ये जो फोटो दिलेला असणार आहे तो या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर खाली क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक स्क्रीन चालू होणार आहे. याच्यामध्ये तुमचा पेपर दिसणार आहे, म्हणजे ॲक्च्युअल पेपर कशा प्रकारे असणार आहे. हे पहा या ठिकाणी उर्वरित वेळ म्हणजे एकूण 25 मिनिटाचा हा पेपर दिलेला आहे. म्हणजे परीक्षेचा जो तुमचा टायमिंग असणार आहे 60 मिनिटाचा 1 तासाचा, तो टायमिंग तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. हा डेमो आहे. डेमोमध्ये आत्ता 25च दाखवलं जाणार आहे. हे पहा वरती नाव आलेलं आहे BMCचं. हे पहा या ठिकाणी ग्रुप दिलेले आहेत. मी जे आधी सिलेबसचं जे दाखवलं त्याच्यामध्ये ग्रुप वाईज ऑप्शन होते, तेच ग्रुप वाईज ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. हे पहा ABCD या ठिकाणी तुम्हाला क्लिक करता येणार नाही, फक्त पाहता येणार आहे. ॲटोमॅटिकली तुमच्याकडं ग्रुप ABCD कोणता तरी एक ग्रुप ओपन होणार आहे. तुम्ही बराच वेळा पाहिला असेल, तुमच्या राईट साईडला विद्यार्थी असेल किंवा लेफ्ट साईडला विद्यार्थी असतील, यांच्या स्क्रीनला जर तुम्ही पाहिलं तर ग्रुप A सोडून म्हणजे तुम्हाला जो ग्रुप आला आहे तो सोडून बाकीचे ग्रुप आजूबाजूला असतात. हे लक्षात ठेवायचे. म्हणजे वरती जे ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करता येणार नाही. त्याच्यानंतर खाली आपल्याला सेक्शन दिलेले 1A 2A अशा प्रकारे 4A पर्यंत आपल्याला सेक्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये खाली पाहू शकता प्रश्न क्रमांक 1, याच्यामध्ये विभाग 1A डेमो प्रश्न 6. आता हा जो प्रश्न आहे टोटल प्रश्न 6 आहेत. याच्यामध्ये तुमचा प्रश्न येणार आहे. हे डेमो असल्यामुळे या ठिकाणी प्रश्न दाखवलेला नाही. तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे फॉर्मॅट हा दाखवायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये वरती प्रश्न येणार आहे, खाली पर्याय राहणार आहे. म्हणजे या ऑप्शनपैकी उत्तर कोणतं बरोबर आहे क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह करा आणि ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे सबमिटचा ऑप्शन आहे, सेव्ह करा आणि नेक्स्टचा ऑप्शन येतो. या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. बघा सेव्ह केल्यानंतर हे पहा या ठिकाणी चूज अ क्वेश्चनमध्ये दिलेले उत्तर हे ग्रीन कलरमध्ये झालेले आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्ही सोडवताय सबमिट केल्यानंतर तो ग्रीन होतोय, लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर उत्तर दिले नाही, हे पहा वरती ऑप्शन दिलेले आहे, उत्तर दिलेलं नाही त्याचा रेड असणार आहे. भेट घेतली नाही, समजा तुम्ही त्या प्रश्नावर गेलेच नाही. समजा मी डायरेक्ट आत्ता चौथा घेतो प्रश्न. हे पहा चौथ्यावर गेलो मी डायरेक्ट. चौथ्यावर गेल्यानंतर मधला जो प्रश्न आहे भेट घेतली नाही अशा प्रकारे हा दाखवला जातो. त्याच्यानंतर 0 दिलेलं आहे म्हणजे टिक मार्क करण्यासाठी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कोणता एक क्लिक करायचं आहे, 7 नेक्स्ट करायचे. हे पहा 7 नेक्स्ट केलं त्याला सुद्धा ग्रीन झालेले. अशा प्रकारे तुमचे जेवढे प्रश्न असणार आहे म्हणजे पहिला जो सेक्शन असणार आहे त्याचे काही प्रश्न असतील ते सर्व तुम्हाला सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये जायचे. दुसरं सेक्शन आत्ता मी चालू केलं आहे. पहा या ठिकाणी 1 नंबर आला आहे, परत तिसरं सेक्शन, चौथं सेक्शन, अशा प्रकारे सर्व सेक्शन तुम्हाला सोडून घ्यायचे. समजा एखादा प्रश्न तुमचा राहत असेल, समजा मी A मी आत्ता प्रश्न ठेवलेला आहे हा 3 नंबरचा प्रश्न. नेक्स्ट टाइम समजा तुम्हाला नंतर सोडवायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे, त्या प्रश्नाला फक्त क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तो प्रश्न या ठिकाणी चालू होणार आहे. हे पहा 3 नंबरचा प्रश्न चालू झालेला आहे. मग तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि 7 नेक्स्ट करायचे म्हणजे पुढचा प्रश्न येणार आहे. समजा उत्तर नको आहे ते तुम्हाला ते काढून टाकायचं, उत्तर मिटवायचं बटन आहे मग ते काढून टाकता येईल तुम्हाला. जर तुम्हाला दुसरं ऑप्शन द्यायचं असेल या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते 7 नेक्स्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ते 7 नेक्स्ट करत चालायचे म्हणजे टोटल प्रश्न तुम्हाला संपूर्ण सोडवायचे. ठीक आहे, जेवढे प्रश्न दिलेले आहेत ते झाल्यानंतर या ठिकाणी सादर करायचं बटन आहे, पण सादर करायला तुम्हाला सबमिट करता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सादर करा म्हणजे सबमिट करण्याचं बटन आहे. हे सबमिट कधी होणार आहे, ज्यावेळेस तुमचा परीक्षेचा जो टायमिंग आहे हा संपणार आहे
त्यावेळेस तुम्हाला ते सबमिट करता येणार आहे. काही जण असे असतात 15-20 मिनिटातच प्रश्न सोडून मोकळे होतात. त्यांच्यासाठी हे जे बटन आहे हे सबमिट करता येणार नाही, लक्षात ठेवायचे. तुम्हाला जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगपर्यंतच बसायचं आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक सोडवा आणि डबल चेक करा. सुरुवातीला तुम्ही सोडून घ्या सर्व, पुन्हा एकदा चेक करायचे आपले सर्व दिलेले उत्तर बरोबर आहेत का. त्याच्यानंतर फायनल हा जो टायमिंग संपेल त्याच्यानंतर तुमची जी चालू परीक्षा ही ऑटोमॅटिकली सबमिट होणार आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. हा जो फॉर्मॅट आहे हा बऱ्यापैकी सर्वच पेपरला अशा प्रकारे असतो. थोडंफार जरा चेंजेस राहतं, पण जवळपास 90% हाच फॉर्मॅट सर्व परीक्षांना येतोय. म्हणजे जे ऑनलाईन पेपर आहेत त्यांच्यासाठी हाच फॉर्मॅट राहतो. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना नक्की पाठवा. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेचे जे फॉर्म भरलेले असतील त्यांना नक्की शेअर करा, कारण हा जो फॉर्मॅट आहे कशा प्रकारे असतो त्यांना सुद्धा आयडिया येणार आहे. म्हणजे परीक्षेला गेल्यानंतर त्यांची गडबड होणार नाही. परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला तो वेळ जातो, काय 10 मिनिटं असतील 5 मिनिटं असतील, तुमचा वेळ त्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. थँक्यू.